खूप दिवसांनी माझ्या सगळ्यात पहिल्या शाळेच्या इथे आलो आहे मी. जय हिंद विद्यालय शाळा पाटमुंगी कुडाळ सिंधुदुर्ग. इथे माझं पहिली ते दुसरीपर्यंतचं शिक्षण झालं. हा शाळेचा पूर्ण प्रिमायसेस आहे. खूप सारे बदल झाले. लहानपणी खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण काही गोष्टी आहेत तशाच आहेत. जसं की ते काजूचं झाड, हे एक झाड. त्यानंतर इथे एक अजून झाड होतं अशोकाचं, ते सुद्धा नाही आहे. पण जागा ही शाळा तशीच्या तशी आहे. इथे सुद्धा काही बदल झालेले आहेत. जसं की हे एक नवीन झालेलं आहे. इथे डिजिटल क्लासेसची शाळा, डिजिटल इंटरफेस झालेली. ही बिल्डिंग रिडेव्हलप झालेली आहे. इथे सुरुवातीला अंगणवाडी होती, खूप मजा यायची. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही चालत जाल, इथे हे थोडं नवीन झालेलं आहे. हे नारळाचं झाडसुद्धा लहानपणी लहान होतं, आता एक मोठं झालेलं आहे. हे झेंडावंदनाची जागा. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आम्ही सर्व एकत्र जमायचो, तेव्हा खूप मजा यायची. एक ते चॉकलेट मिळायचं लिमलेट, त्याच्यासाठी इथे सर्व गर्दी असायची. ही बिल्डिंग काही बदलली नाही. कौलं वगैरे बदलली असतील त्याची, तो पत्रा वगैरे बदलला असेल, पण ते तसेच्या तसं आहे. इथे इथे प्रार्थना व्हायची. इथे सर्व प्रार्थना व्हायच्या. इथे सर्व वर्गातील मुलं एकत्र जमायचे. हा शाळेचा वरांडा होता. इथे आम्ही खूप मजा केली. जेव्हा शाळेचं गेट टुगेदर ॲन्युअल फंक्शन असायचं, इथे ही पाण्याची टाकी, अगोदर एक वेगळी टाकी होती, जिथे ती अगोदरची टाकी तुम्हाला इथे दिसत असेल. ही बघा, ही इथे टाकी होती. आणि ही एक नवीन, आता काळानुसार नवीन टाकी इथे बसवण्यात आली आहे. चांगल्या फिल्टरसोबत मुलांना छान पाणी, शुद्ध पाणी मिळावं यासाठी. ही थोडीफार बागायती आहे इथे शाळेची. त्यानंतर हे स्वयंपाक बांधकाम विभाग, हे एक नवीन इथे झालेलं आहे. इथे काय होतं, इथे हे काही नव्हतं. ही जी टाकी होती ॲक्च्युली इथे होती, इथे म्हणजे इथे नव्हती. इथे असं थोडंसं अंगण होतं, इथे शिक्षक वगैरे बसायचे इथे. त्यानंतर हा एक विभाग नवीन झाला, म्हणजे आमच्या वेळेला नव्हता, पण नंतर आला. पण छान गेलं, म्हणजे प्रगती खूप झाली. त्यानंतर तुम्ही आता इथे पुढे याल हळूहळू, तर इकडनं असं तो एक रस्ता जायचा. तिथे एक झाड होतं लहानपणी अशोकाचं, मोठं एक काजूचं झाड होतं, जिथे आता आंब्याचं झाड आहे. इथे वॉशरूम होते, तो आमचा सगळ्यात जुना वॉशरूम तिथे जो दिसतोय तो. आणि हे एक स्टेज नवीन बांधण्यात आलेले आहे. हे काही नव्हतं इथे. हे पूर्ण असं मैदान होतं, पूर्ण मैदान, जिथे आम्ही खो खो वगैरे खेळायचो छानपैकी. ही एक अशी शाळेची बिल्डिंग आहे. हा एक नवीन वॉशरूम इथे करण्यात येईल, जे खूप छान वाटते. इथे आम्ही डोंगरात वर खेळायचो वरती. हे इथे झाडं काही नव्हती, हे नवीन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे हा पूर्ण आमच्या शाळेचा प्रिमायसेस. खूप सुंदर शाळा होती. खूप इथे मित्र होते, जे अजूनसुद्धा माझ्या संपर्कात आहेत. आणि एकंदरीत इथलं जे आयुष्य होतं ना, जे ही शाळा, हे जो निसर्गरम्य शाळा, ही माती, ह्यामध्ये आम्ही किती वेळा पडलो, खूप वेळा लागलं, तरी पण आम्ही मजा केली. म्हणजे एक आयुष्य हेल्दी होतं. जे म्हणतात ना की माणूस पडून चढून वर होतो, तर तसं काही या शाळेमध्ये आम्ही अनुभवलं. त्यामुळे आज आम्ही आयुष्यात खूप छान ठिकाणावर आहोत. खूप बरं वाटलं इथे येऊन. आणि ह्यासाठी धन्यवाद आयुष्याचे सुद्धा, की आम्हाला एवढं सुंदर आयुष्य दिलं. कोकणात आम्हाला आलो, अशी शाळा आम्हाला मिळाली. धन्यवाद.